नमस्कार मंडळी, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मोकळा झुणका बनवणार आहे। त्यासाठी कांदा तवा घेतला आहे, तव्यामध्ये व्यवस्थित ते फोडता येतं। तर तवा घेऊन त्याच्यात मी कांदा टाकला आहे। कांदा जरा भाजून घ्यायचा आणि मग थोडं हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे। मी गावी आले कोल्हापूरमध्ये, हा कोल्हापूर पद्धतीने झुणका बनवलेला आहे। हळद आणि मीठ टाकून तो चांगला परतून घेतलेला आहे। 2 चमचे तिखट टाकायचं आहे। थोडं पाणी टाकून चण्याचं पीठ टाकलेलं आहे, बेसन। तर थोडं थोडं पाणी टाकत टाकत ते मिक्स करत जायचं आहे। काय काय जण पूर्ण शिजवून घेतात, मिक्स करून पूर्ण घेतात आणि मग तो घट करत करत असा परतवत जातात आणि मग तो मोकळा झुणका बनवतात। हा असा बनवलेला आहे। ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो। आता सुका होत चालला आहे। बघा, हा असा मोकळा झालेला आहे। हे बघा, छान लागतो। ह्यामध्ये कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकू शकता। मी इथे ओलं खोबरं होतं तर ओलं खोबरंच टाकलेलं आहे। खूप टेस्टी असतो हा झुणका। भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता। खूप छान लागतो। एकदा ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा।